ओके, नमस्कार मित्रांनो. गणित भाग 2 इयत्ता 9वी याचं पहिलं प्रकरण आपण सुरुवात केलेली आहे. भूमितीतील मूलभूत संबोध. आजचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपल्याला जो मुद्दा बघायचा, जो पॉइंट बघायचा तो दरम्यानता. बघा, एक सरळ रेषा आहे. या सरळ रेषेवर 3 बिंदू घेतले पी क्यू आर. इथे पी आर क्यू, इथे क्यू पी आर. ह्या 3 शक्यता आपल्याला ह्या ठिकाणी दिसतात. मी लिहिलं जर वरती, जर पी क्यू आर हे एक रेषीय भिन्न बिंदू असतील तर या खालच्या 3 शक्यता आपल्याला या 3 बिंदूंच्या दिसतात. याच्यात काय दिसतंय तुम्हाला? क्यू हा बिंदू पी आणि आर च्या मध्ये आहे, आर हा बिंदू पी आणि क्यू च्या मध्ये आहे, आणि पी हा बिंदू क्यू आणि आर च्या मध्ये आहे. याचा अर्थ काय? मध्ये असणे म्हणजेच काय? दरम्यान असणे. इंग्लिशमध्ये त्याला बिटवीननेस असं म्हणतात. दोघांच्या मध्ये तिसरा आहे की नाही. अगदी तोच कन्सेप्ट ह्या ठिकाणी आपण वापरतो. हे पी आणि आरच्या मध्ये जर क्यू असेल तर हे विधान आपल्याला जर लिहायचं असेल तर असं लिहितात. पी, बघा मग, पी क्यू आर. क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे. हेच विधान जर लिहायचं झालं तर आपण असं लिहू शकतो, पी डॅश क्यू डॅश आर. असं जरी लिहिलं पण तो वाचताना मात्र असं वाचणार, क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे. ओके, हे सुद्धा कसं लिहिणार? पी डॅश आर डॅश क्यू. लिहिलं जरी असं असलं तरी वाचताना मात्र आर हा पी आणि क्यूच्या मध्ये आहे. सिमिलरली आपण इकडं हा असं लिहू शकतो, क्यू डॅश पी डॅश आर. अशा पद्धतीने आपल्याला हे विधान लिहिता येईल. पी हा बिंदू क्यू आणि आरच्या मध्ये आहे. बघा, आता याच्यावरून आपण असं नाही लिहू शकत का, समजा मला जर डिस्टन्स पी आर काढायचं असेल, डिस्टन्स पी आर, या 2 टोकातलं अंतर जर काढायचं असेल तर आपण हे विधान असं लिहू शकतो, डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर. नाही, ज्यावेळेस हे अंतर अधिक हे अंतर म्हणजेच एकूण अंतर असं जर आलं तर 100% असं सांगू शकता तुम्ही, क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे. असं विधान आपल्याला याच्यावरनं करता येईल. पुढचं डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स तुमचा पी आर, पुढे डिस्टन्स काय घेणार? क्यू आर. क्यू आर याचा अर्थ पी क्यू, पी क्यू मधलं डिस्टन्स पी आर अधिक क्यू आर. हेच विधान आपण इथे लिहिलं. इथं सुद्धा तसंच लिहिता येईल, डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी क्यू पी क्यू पी क्यू पी क्यू अधिक डिस्टन्स तुमचा पी आर. अशा 3 शक्यता आपल्याला हे ठिकाणी दिसतात. या 3 शक्यतेवरनं आपण स्पष्टपणे सांगू शकतो की हे 3 बिंदू सरळ रेषेत आहेत. एक रेषीय बिंदू तर आहेतच. बघा, सरळ रेषेत म्हणजे काय? एक रेषीय बिंदू तर आहेतच, पण कोणता बिंदू कोणत्या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे हे विधान सुद्धा आपल्या याच्यावरून स्पष्ट करता येतं. याच्यावर आधारित असलेला प्रश्न क्रमांक, पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. ओके, वरती करायचं थोडंसं. ओके, बघा, प्रश्न 3रा आहे त्याच्यावरती, दरम्यानतेवरती आधारित. पुढे दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा आणि दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तसे लिहा. कोणता बिंदू कोणत्या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे हे दाखवायचं आपल्याला, आणि जर एक रेषीय नसतील तर ते पण अगदी स्पष्टपणे सांगायचं. चला आता या ठिकाणी बघूया आपण. त्याच्यातलं पहिल्या क्रमांकाचं उदाहरण आहे. डिस्टन्स पी आर चं अंतर 7 आहे, पी क्यू चं अंतर 10 आहे आणि क्यू आर चं अंतर 3 आहे. लक्षात घ्या, याच्यात काय करायचं, जे लहान अंतर असताना तिघामध्ये कोणते कोणते लहान आहे बघा. तिघामध्ये जर थोडस बारीक तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल, हे 7 आणि हे 3 हे 100% याच्यापेक्षा कमी आहे. म्हणून काय करणार आहे, डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर, जे लहान होते ते दोन्ही इथं घेतले बरोबर. याचं अंतर 7 आहे आणि याचं अंतर 3 आहे. यांची दोन्हींची बेरीज केली, 7 आणि 3 10 झाली. याला नंबर 1 चं समीकरण आपण असं म्हटलं. चला, आता उरलेलं आहे हे 2 घेतल्यानंतर आता तुमचा हा एवढा भाग उरला, डिस्टन्स पी क्यू. डिस्टन्स पी क्यू बरोबर तुम्हाला 10 दिलेला आहे. याला समीकरण नंबर 2 म्हणूया. आता 2 समीकरणं दिलेत. दोन्ही समीकरणांच्या उजव्या बाजू बघा बरं बाळांनो, याची किंमत 10 आहे आणि याची किंमत 10 आलेली. दोन्ही सेम आल्यात की नाही हो?
हे 10 हे 10 म्हणून समीकरण 1 व 2 वरून जर दोन्ही समीकरणांच्या उजव्या बाजू समान असतील तर डेफिनेटली डाव्या बाजू सुद्धा समान असतील. याचा अर्थ असा झाला डिस्टन्स PQ आणि हे वरचं घेतलेलं हे दोन्ही सेम आहे. म्हणजे मग इथं लिहिलं डिस्टन्स PQ बरोबर डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR हे 1 आणि 2 वरनं लिहिलं. मग याचा अर्थ काय झाला बघा, PQचं अंतर P आणि Q म्हणजे शेवटच्या दोन टोकाला P आणि Q बिंदू असले पाहिजेत असा त्याचा अर्थ झाला. त्याच्यात PR आणि QR असं सांगितलं म्हणजे डेफिनेटली PQ जर आले तर PQच्या मध्ये कोणता एक बिंदू राहिला शेवटचा, फक्त R बिंदू. म्हणून बिंदू R हा बिंदू P आणि Q च्या दरम्यान आहे असं ते विधान झालं. लक्षात ठेवा फक्त हे दोन P आणि Q हे दोन बिंदू विचारात घ्यायचे. P आणि Q टोकाला हे P आणि Q असले पाहिजे. मग डेफिनेटली मध्ये कोणता बिंदू असेल, Rच असेल. आणि तो बिंदू जो असतो ना तो दोन्ही ठिकाणी कॉमन असतो बघा. इथे पण आलेला आहे आणि इथे पण आलेला आहे. R इथे ह्या डिस्टन्स मध्ये पण आला, ह्या डिस्टन्स मध्ये पण आला. तर याच्यावरून विधान करताना हे R जे असतं ना, R हा बिंदू P आणि Q च्या दरम्यान आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि ते विधान आपण अशा पद्धतीने खाली लिहिलेलं सुद्धा आहे. R मध्ये आला P आणि Q च्या. चला आता दुसऱ्याकडे जाऊया. डिस्टन्स RS बरोबर 8 आहे, डिस्टन्स ST बरोबर 6 आहे आणि डिस्टन्स RT बरोबर 4 आहे. मी तुम्हाला सांगत आलो या तिघांमध्ये लहान कोणते, हे दोन्ही शेवटचे. हे दोन्ही शेवटचे घ्या. मग या ठिकाणी डिस्टन्स ST लिहिला, डिस्टन्स RT लिहिला, दोन्हीची बेरीज करूया. हे 6 इथे, हे अधिक तुमचे 4 इथे, दोन्हीच्या किमती इकडे घेतल्या. 6 4 किती झाले 10, याला नंबर 1 म्हटलं बघा सारखं. चला आता उरलेत किती तुमचे डिस्टन्स RS ते खाली घेतले. डिस्टन्स RS बरोबर 8 हे 2 नंबरचं. 1 आणि 2चा विचार करूया. याची किंमत 10 आलेली आहे, याची किंमत 8च आहे. 100% हे दोन्ही सेम नाहीयेत कारण एक 10 आहे दुसरा 8 असल्यामुळे दोन्ही सेम नाही, सारखे नाहीयेत. म्हणून समीकरण 1 व 2 वरून ह्या दोन्ही समीकरणांवरून आपण काय विधान करू शकतो की डिस्टन्स RS हे बरोबरचं चिन्ह आणि त्याच्यानंतर त्याला अशी तिरपी रेषा म्हणजे सारखे नाही, इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ST अधिक डिस्टन्स RT असा त्याचा अर्थ झाला. दोन्ही अंतर समान नाही, इज नॉट इक्वल टू असं म्हणतात त्याला. सेम नाही, सारखे नाही. जर हे समान नसेल तर RS मध्ये कोणता बिंदू असतो, मग या ठिकाणी हा T इथं कॉमन दिसतो बघा. T इथे पण आहे, T इथे. म्हणून T हा बिंदू R आणि S च्या दरम्यान नाही. बरं का शब्द, काय शब्द वापरला, दरम्यान नाही. ओके. आणि म्हणून खालच्या ओळीत RST हे बिंदू एक रेषीय बिंदू नाहीत. थांब केलं सुरू. ओके. प्रश्न तिसऱ्यातला तिसरा आकडा आहे. डिस्टन्स AB चं अंतर 16, CA चं अंतर 9, BC चं अंतर 7. मी तुम्हाला नेहमी सांगत आलो की जे लहान अंतर असतात या दोन्हीची तुलना करा याच्याशी. हे मोठा आहे, हे दोन्ही लहान अंतर आपण हे ठिकाणी घेऊया. डिस्टन्स CA अधिक डिस्टन्स BC दोन्हीची बेरीज करतोय आपण बरोबर. CA किती दिला 9, तो अधिक 9 हे अधिकचं चिन्ह. BC इथं दिलेलं 7, ते 7 इथे टाकले. 9 आणि 7 16 झाले, नंबर 1. तसंच आता उरला फक्त तुमचा डिस्टन्स AB म्हणून तो डिस्टन्स AB बरोबर 16, याला नंबर 2 म्हटलं. वरचं 1 नंबर आणि दुसरं खालचं 2 नंबर. बघा दोन्ही समीकरणांच्या उजव्या बाजू इथे 16 आहे आणि इथं पण 16 आलेलं आहे, दोन्ही सेम आलं. म्हणून समीकरण 1 व 2 वरून जर तुमच्या उजव्या बाजू समान असतील तर डेफिनेटली डाव्या बाजू सुद्धा सारखे असतात. म्हणून डावी बाजू घेतली डिस्टन्स AB बरोबर डिस्टन्स CA अधिक डिस्टन्स BC. याचा अर्थ असा झाला AB पहिल्यांदा AB हे 2 बिंदू कन्सिडर केले. हे 2 बिंदू दोन्ही टोकाला असतील. AB च्या दरम्यान कोणता बिंदू असू शकतो, इथे कॉमन असलेला बघा हा C बिंदू इथे पण आहे आणि C बिंदू इथे पण आहे. आणि म्हणून लिहिताना काय लिहिलं, C हा बिंदू A आणि B च्या दरम्यान. फक्त हे पाहायचं तुम्ही, A आणि B हे 2 बिंदू इथे आहेत ना, तर डेफिनेटली उरलेला जो असेल तो C बिंदू हा दोन्हीच्या मध्ये असला पाहिजे. म्हणून C हा बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे. आणि हे दरम्यानच आपण कसं लिहितो, AB 2 टोकाला मध्ये C ठेवायचा किंवा BA म्हणा, AB च्या B आधी घ्या आणि नंतर A नंतर घ्या आणि मध्ये C बिंदू. या पद्धतीने ते विधान आपण या ठिकाणी सांगू शकतो. चला आता चौथ्या क्रमांकाला LM चं अंतर 11 आहे, MN चं अंतर 12 आहे आणि NL चं अंतर 8 आहे. दोन्ही लहान अंतर बघूया. LM लिहिला, त्याच्यानंतर NL घेतला कारण हे सगळ्यात मोठं आहे, त्याला बाजूला केलं. लहान आधी घेतले, दोन्हीची बेरीज करूया. बेरीज केली, 11 मध्ये तुमचे हा 8 मिळवले. 11 तर 8 मिळवल्यानंतर 19 क्रमांकाचं त्याला दिलं 1 नंबर. त्याच्यानंतर पुढचं घ्या, MN बरोबर 12,
12 आले त्याला 2 नंबर म्हणा, दोन्ही 1 व 2 वरून. आता पहा उजवी बाजू या ठिकाणी 19 आणि या ठिकाणी 12 आहे, दोन्ही सारख्या नाहीत म्हणून समीकरण 1 व 2 वरून असं विधान करू शकतो. हे बघा ही बाजू मी या ठिकाणी घेतली आणि हे इकडे घेतलं, दोन्ही सारखे नाही बरं का. ह्या बरोबरच्या चिन्हाला अशी एक तिरपी रेष मारली, याचा अर्थ दोन्ही बाजू सारख्या नाहीत, इज नॉट इक्वल टू असं म्हणतो त्याला आपण, दोन्ही सेम नाहीत. म्हणजेच काय झाला, यम आणि एन याच्यामध्ये यल हा बिंदू येणार नाही म्हणून लिहिताना काय लिहिलं, यल हा बिंदू यम आणि एनच्या दरम्यान नाही, मध्ये नाही असा त्याचा अर्थ झाला. जर तो बिंदू जर मध्ये येत नसेल तर यल, यम आणि एन हे तिन्ही बिंदू एक रेषीय नाहीत, एका रेषेत येणारच नाही असा त्याचा अर्थ. बघा प्रश्न चौथा आहे, एका संख्ये रेषेवर A, B, C हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स AC बरोबर 10, डिस्टन्स BC बरोबर 8, तर डिस्टन्स AB काढा आणि सर्व पर्यायांचा विचार करा. बघा आपण 3 पर्याय या ठिकाणी एबीसीच्या बिंदूच्या बाबतीत 3 शक्यता असू शकतात. एक तर बी बिंदू मध्ये असेल A आणि C च्या, दुसरा C बिंदू A आणि B च्या दरम्यान, आणि तिसरी शक्यता A बिंदू C आणि B च्या दरम्यान. बघा प्रत्येक बिंदूला मध्ये घेऊन बघितलेलं आपण शक्यता दाखवलेल्या आहेत. मग याचा अर्थ काय झाला, डिस्टन्स AC बरोबर AB प्लस BC असं लिहिलं आपण. मग ह्या ठिकाणी AC ची किंमत दिली तुम्हाला 10 बरोबर, डिस्टन्स AB माहित नाही तो शोधायचा आहे, शोधायला सांगितलं. बघा या ठिकाणी तुम्हाला AB शोधा म्हटल्यानंतर आपल्याला डिस्टन्स AB जसंच्या तसं लिहावं लागणार आहे, अधिक डिस्टन्स BC ची किंमत या ठिकाणी 8 दिलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी ती 8 घेतली. काय झालं पुढे, डिस्टन्स AB बरोबर हे 10, हे 8 इकडे आल्यानंतर म्हणजे 10 मधून 8 वजा होतील, 10 मधून 8 वजा गेल्यानंतर खाली उरतात तुमचे 2. याचा अर्थ झाला डिस्टन्स AB बरोबर तुमचा किती आला, 2. ही पहिली शक्यता. दुसऱ्या शक्यतेत जाऊ आपण, C बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे असं गृहीत धरलं आपण. ते धरलं तर आपलं काय होऊ शकतं बघा, AB चं अंतर डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स BC असा फॉर्म्युला तयार होईल. मग या ठिकाणी दिलेली माप उचलायची तुम्हाला, एसीचं माप किंवा एसीचं हे दिलेली किंमत दिली 10 अधिक BC तुम्हाला 8 दिलेली, 10 आणि 8 किती झाले 18. याचा अर्थ डिस्टन्स AB बरोबर 18 ही एक शक्यता येऊ शकते. आता तिसऱ्या शक्यतेत जाऊया. तिसऱ्या शक्यतेत A मध्ये टाकला आणि C आणि B शेवटच्या टोकाला आले, पण दिलेलं काय याचा विचार करूया पहिल्यांदा. बघा पहिल्यांदा दिलेलं तुमचं एसीचं माप तुमचं 10 दिलेलं आहे, त्याच्यानंतर बीसीचं माप, CB म्हणजेच काय BC तुमचं 8 दिलेलं आहे. जर हे असं असेल तर याच्याकडचं जे विधान आपण मांडलं याचा अर्थ या दोघांमध्ये बघा BC मोठा असला पाहिजे, याच्यावरून काय BC हा मोठा असला पाहिजे कोणापेक्षा, AC पेक्षा आणि AB पेक्षा. आणि इथे काय दिसतो, AC तुमचा किती दिसतो 10 दिसतो, हे अंतर 10 दिसतं आणि BCचं अंतर हे मोठं अंतर तुमचं कमी दिसतं. ही शक्यताच चालणार नाही आपल्याला. BC हा सगळ्यात मोठा आहे तो या ठिकाणी 8 दिसतो आणि AC म्हणजे या 2 बिंदूतलं अंतर ते 10 दिसतं. मग आता हे लहान आणि हे मोठं ही शक्यताच चालणार नाही म्हणून खाली लिहिताना मी काय लिहिलं, म्हणून ACचं अंतर हे मोठं दिसतंय BC पेक्षा, डिस्टन्स AC इज ग्रेटर दॅन डिस्टन्स BC असा त्याचा अर्थ झाला. म्हणून ही शक्यच नाही, हे दिलेलं विधान हे शक्यच नाही. कशासाठी, या दरम्यानतेसाठी. आणि म्हणून A बिंदू C आणि B च्या दरम्यान किंवा A बिंदू B आणि C च्या दरम्यान ही शक्यता, ही दरम्यानता शक्यच होऊ शकत नाही. म्हणून ही शक्यता आपल्याला घेता येणार नाही. फक्त ह्या 2 शक्यतांचाच आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. बघा प्रश्न 5वा आहे, X, Y, Z हे एक रेषीय बिंदू आहेत म्हणून डिस्टन्स XY बरोबर 17 दिला आणि डिस्टन्स YZ बरोबर 8 दिला, तर डिस्टन्स XZ काढायला सांगितलं. मग X, Y, Z हे एक रेषीय बिंदू आहेत. त्याच्यातली पहिली शक्यता घेतली बघा, X डॅश Y डॅश Z म्हणजे Y हा X आणि Z च्या दरम्यान असेल तर आपण सुरुवातीला XZ डिस्टन्स काढू. डिस्टन्स XZ इज इक्वल टू डिस्टन्स XY प्लस डिस्टन्स YZ. ओके, डिस्टन्स XY ची किंमत दिली तुम्हाला 17, ती उचलून या ठिकाणी ठेवली. डिस्टन्स YZ तुम्हाला दिला 8, तो या ठिकाणी ठेवला. 17 मध्ये 8 मिळवले तर किती झाले 25. ती तुमची डिस्टन्स XZ किती आले 25. ही पहिली शक्यता आहे. चला दुसऱ्या शक्यतेकडे काय केलं मी, झेडला मध्ये टाकलं आणि X आणि Y ला बाजूला घेतलं. म्हणजे Z हा X आणि Y च्या दरम्यान आहे.
जर असं असेल तर आपण काय म्हणू शकतो, डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय. झेड वाय म्हणजेच वाय झेड असा त्याचा अर्थ होतो. एक्स वाय दिलेला आहे तुम्हाला 17 ते घेतले, डिस्टन्स एक्स झेड काढायचा आहे प्लस डिस्टन्स झेड वाय तुमचा झेड वाय म्हणजेच वाय झेड तो 8 घेतला. बघा नंतर हा डिस्टन्स एक्स झेड इकडे घेतल्यानंतर हे 8 इकडे 17 मधनं वजा होतील, 17 वजा 8 आणि 17 मधून 8 गेल्यानंतर खाली उरतात 9. डिस्टन्स एक्स झेड बरोबर 9 ही दुसरी शक्यता आणि पहिली शक्यता आहे तुमची डिस्टन्स एक्स झेड बरोबर 25. हे दोनाचा अंक इकडे पाहिजे होता, दुसरं विधान आणि हे पहिलं विधान. ओके बघा प्रश्न 6 आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती काढून मग नंतर आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची. त्याच्यातलं पहिलं सांगितलं ए डॅश बी डॅश सी, याचा अर्थ बी बिंदू हा ए आणि सी च्या दरम्यान आहे. ओके त्याच्यानंतर एसीचं अंतर 11 दिलं, बीसीचं अंतर 6.5 आहे आणि तुम्हाला एबी या ठिकाणी शोधायला सांगितला. ए डॅश बी डॅश सी डॅश, एक रेषा काढली सरळ, दोन्ही टोकाला नाव दिले, इकडच्या टोकाला ए दुसऱ्या टोकाला सी आणि डेफिनेटली बी हा बिंदू मध्ये आला पाहिजे कुठतरी. आणि मग नंतर काय केलं बघा, तुम्हाला एसी बरोबर 11 सांगितलं म्हणून ए आणि सी टोकापर्यंतचं अंतर वरती 11 दाखवलेलं आहे. बीसी अंतर तुमचं 6.5 आहे, ते ह्या पद्धतीने घेतलं. त्याच्यानंतर आपण आता अंतराचं किंवा डिस्टन्स फॉर्म्युला म्हणतो, अंतराचं सूत्र आपण वापरतो. डिस्टन्स एसी बघा, हे ए आणि सी चं मधलं अंतर, डिस्टन्स एसी बरोबर डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बीसी. ओके तुम्हाला ए पासून सी पर्यंतचं अंतर 11 आहे, ते 11 इथं ठेवलं. एबीचं अंतर माहित नाही म्हणून एबी जसाच तसा. बीसीचं अंतर तुमचं 6.5 आहे ते घेतलं म्हणून डिस्टन्स एबी बरोबर हे 11 आणि हे 6 पॉईंट इकडे गेले तर वजा होतील म्हणून 11 मधून 6.5 काढले तर 4.5. डिस्टन्स एबी बरोबर तुमच्या 4.5 आला. बिलकुल दुसरंही तसंच आहे. आर एस टी सांगितला, आर डॅश एस डॅश टी म्हणजेच एस मध्ये आला पाहिजे आर आणि टीच्या. बिलकुल तशीच आकृती काढली बघा, आर आणि टी टोकाला घेतले, एस तुमचा मध्ये यावा. आता नंतर माप टाकूया. एस टीचं माप, एस कुठं पहा इथून इथपर्यंत एस टी 3.7 आहे, तो या ठिकाणी घेतला वरती. त्याच्यानंतर आर एस चं माप, आर आणि एस म्हणजे हे तुमचं 2.5 आहे ते या ठिकाणी टाकलं. तुम्हाला आरटी शोधायला सांगितलं, आरटी म्हणजे पूर्ण हे शोधायला सांगितलं. बिलकुल डिस्टन्स फॉर्म्युला लावा. आरटी लेंथ आरटी इज इक्वल टू लेंथ आर एस आणि लेंथ एस टी. या ठिकाणी तुम्ही म्हणाल डी घेतला सर आणि इकडे एल एल दाखवत आहेत, लेंथ आणि डिस्टन्स सेमच असतं है की नाही. आणि म्हणून आर एस चं जे माप आहे ते 2.5 आहे अधिक एस टीचं माप 3.7 आहे. दोन्हींची बेरीज केली, ती बेरीज येते 6.2. लेंथ आरटी बरोबर 6.2. आकृती सुद्धा महत्वाची आहे आणि डिस्टन्स फॉर्म्युला त्या अंतराचं सूत्र जे लावलं ते सुद्धा अगदी व्यवस्थित बघून घ्या. नंतर तिसऱ्या क्रमांकाकडे जातोय. एक्स डॅश वाय डॅश झेड, याचा अर्थ वाय बिंदू हा एक्स आणि झेडच्या दरम्यान आहे असा त्याचा अर्थ झाला. मग बिलकुल अगदी एक्स आणि झेड शेवटचे टोक आहेत आणि तुमचा वाय कुठेतरी मध्ये आहे. त्याच्यानंतर आपण अंतर टाकूया. एक्स झेड, एक्स पासून झेड पर्यंत अंतर, इथून इथपर्यंत शेवटचं टोक, हे पूर्ण अंतर दिलं बघा 3 वर्गमुळात 7. 3 वर्गमुळात 7 हे दिलेलं. त्याच्यानंतर एक्स वायचं अंतर म्हणजे एक्स पासून वाय हे अंतर तुम्हाला फक्त वर्गमुळात 7 दिलं आणि तुम्हाला वाय झेड काढायला सांगितलं म्हणजे हे अंतर काढायला सांगितलं. ओके डिस्टन्स फॉर्म्युला लावा. डिस्टन्स एक्स झेड, शेवटची टोकं बरोबर ही 2 टोकं एक्स वाय आणि पुढची ही 2 टोकं वाय झेड. ओके जे माप माहिती होती ती टाकली. एक्स झेडचं माप इथून इथपर्यंत ते दिले 3 वर्गमुळात 7 बरोबर. एक्स वाय हा तुमचा वर्गमुळात 7 आहे तो घेतला अधिक वाय झेड माहित नाही आणि तो जसा तसा लिहिला. बघा मग नंतर हे डिस्टन्स वाय झेड बरोबर 3 वर्गमुळात 7 वजा हे वर्गमुळात 7 बाजूला केले. 3 वर्गमुळात 7तून 1 वर्गमूळ 7 काढले तर खाली उरले 2 वर्गमूळ 7. वजाबाकी लक्षात घ्या. 3 वर्गमूळ 7 3दा वर्गमूळ आहे 7 आहे, त्याच्यातून 1 काढून टाकला तर 2दाच उरले म्हणजे 2 वर्गमुळात 7 उरले. अशा पद्धतीने हा सराव संच ह्या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. किती मिनिटं